वैनगंगेच्या शांत तीरावर वसलेला पूर्व विदर्भ नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो हिरवागार निसर्ग, धान्याच्या पिकांनी डोलणारी शेतं, मोठमोठ्या शहरांना जोडणारी रोड कनेक्टिव्हिटी, राईस मिल्स आणि जंगलात फिरणारे वन्यजीव. भंडारा आणि गोंदिया महाराष्ट्रात ज्यांना धानाचा कोठार म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात या भागातील शेतं हिरव्यागार चादरीने झाकली जातात. वैनगंगेच्या पाण्यानं जमिनीला ओल मिळते आणि शेतकरी मनापासून मेहनत करत राज्याचं पोट भरतो. पण प्रश्न असा आहे की निसर्गाने इतकं दिलं तरी विकासाने का पाठ फिरवली? निसर्गाने समृद्ध, जमीन सुपीक, पाण्याचं स्रोत उपलब्ध, तरीही विकासाच्या बाबतीत हा भाग आजही मागे का आहे? हा प्रश्न आज प्रत्येक सुशिक्षित तरुणाच्या मनात पेटलेल्या अंगारासारखा धगधगत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 7 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. म्हणजे प्रतिनिधित्व कमी नाही. आमदार आहेत, खासदार आहेत, मोठमोठे नेते आहेत, दिल्लीपासून मुंबईपर्यंत आवाज पोहोचवणारे चेहरे आहेत. पण तरीही प्रश्न तोच, या भागाचा विकास मात्र नेमका कुठे अडकला? कारण गेल्या अनेक वर्षात इथं एकच चित्र दिसतं. नेते येतात, दौरे करतात, अधिकाऱ्यांशी बैठक घेतात, माध्यमांसमोर मोठमोठ्या घोषणा करतात आणि मग जाताना लवकरच विकास होईल अशी आश्वासनांची पिशवी देऊन निघून जातात. म्हणजे काय तर दिव्याखाली अंधारच. साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे भेल प्रकल्प हा त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. सुमारे 11 वर्षापूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. राजकीय नेते, मोठे अधिकारी आले, मंचावर भाषणं झाली. लोकांना सांगितलं गेलं की हा प्रकल्प सुरू झाला की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रोजगाराची क्रांती होईल. तरुणांच्या डोळ्यात स्वप्न उभी राहिली. अनेकांना वाटलं आता पुणे, मुंबई, नागपूरकडे नोकरीसाठी धाव घ्यावी लागणार नाही. पण आज 11 वर्ष उलटून गेली आणि सत्य काय तर प्रकल्प अजूनही कागदावरच अडकलेला आहे. जिथे उद्योग उभे राहायला हवे तिथे आजही मोकळं मैदान दिसतं. जिथं कारखान्यांच्या चिमण्या धूर सोडायला हव्या होत्या तिथं आज शांतता आहे. स्थानिक नागरिक म्हणतात भेल प्रकल्पाचं उद्योगात रूपांतर झालं नाही, उलट राजकारण्यांनी त्याची भेलपुरी करून टाकली. नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या, पण प्रकल्प पुढे नेण्यासाठी ठोस पाऊल कुणीच उचललं नाही. आणि परिणामी काय झालं? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो तरुण आजही बेरोजगारीच्या चक्रात अडकले आहेत. पालकमंत्र्याकडे बघितलं तर इतक्या झपाट्याने तर सरडाही रंग बदलत नाही जितक्या झपाट्याने येथील पालकमंत्री बदलतात. नागरिकांची मागणी आहे पालकमंत्र्यांची खुर्ची ही स्थानिक नेत्याकडे असावी. पण नेहमी पालकमंत्री मिळतात ते दुसऱ्याच जिल्ह्याचे. ज्या पालकमंत्र्याने गावाला सोबत घेऊन चालायचे असते आणि पालक जिल्ह्यासाठी विचार करावा लागतो ते नेते तर साधे चेहरेही दाखवत नाही. पूर्व विदर्भातील तरुणांचे आयुष्य आज एका प्रश्नावर अडकलं आहे. नोकरी कुठे मिळणार? इथल्या कॉलेजांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी घेतात, बाहेर पडतात, पण त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर उद्योग नाहीत, मोठे कारखाने नाहीत, IT पार्क नाहीत, उद्योग क्षेत्राची मोठी गुंतवणूक नाही. म्हणूनच आज अनेक तरुणांना घर सोडून नागपूर, पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा बेंगळुरूकडे जावं लागतं. काही जण नोकरीच्या शोधात भटकतात, काही जण स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षानुवर्षे झगडतात, तर काही जण निराश होऊन छोट्या मोठ्या कामाकडे वळतात. हा फक्त आर्थिक प्रश्न नाही, हा पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प 38 वर्षानंतर प्रथमच जानेवारी 2026 मध्ये 100% पाणीसाठा झाला. मात्र एवढ्या मोठ्या टप्प्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. धरणाच्या पाण्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची समस्या निर्माण झाली असून पुनर्वसन व मोबदल्यात घोटाळा झाल्याचे आरोपही होत आहेत. दरम्यान विदर्भातील सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी एकूण 82 सिंचन प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी फक्त 14 प्रकल्प झाले असून उर्वरित 68 प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. दरम्यान राज्य सरकारने एक मोठा निर्णय हाती घेतला. विदर्भातील सिंचन समस्येवर उपाय म्हणून वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला शासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 94,967 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाला तर अमरावती जिल्ह्यातील सुमारे 83,579 हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरू शकतो असा दावा सरकार करत आहे. पण विदर्भातील लोकांच्या मनात एक प्रश्न आहे, हा प्रकल्प खरोखर पूर्ण होणार का तोही आश्वासनांच्या फाईलमध्ये अडकणार? कारण विदर्भाने अशा अनेक घोषणा आधीही ऐकल्या आहेत. एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती केली जातील. हा आकडा ऐकून अनेकांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. पण तरुण विचारतात तोपर्यंत आम्ही काय करावं?
आमचं आयुष्य थांबवून ठेवायचं का? कारण बेरोजगारी हा असा प्रश्न आहे जो 5 वर्ष थांबत नाही, तो रोज वाढत जातो. पूर्व विदर्भाच्या चर्चेत आणखी एक उदाहरण समोर येतं, तो म्हणजे गडचिरोली. एकेकाळी हा जिल्हा माओवादी प्रभावामुळे कुप्रसिद्ध होता. अनेकांना वाटायचं जिल्ह्याचा विकास होणे शक्यच नाही, पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आणि आज गडचिरोली स्टील हब म्हणून उभा राहत आहे. मोठमोठ्या उद्योगाची गुंतवणूक तिथं केली जात आहे. हजारो कोटींचे प्रकल्प उभे राहत आहेत. मग प्रश्न असा आहे, जर गडचिरोली बदलू शकतं तर भंडारा आणि गोंदिया का नाही? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात नेत्यांची कमतरता नाही. राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल ह्याच जिल्ह्यातून येतात. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले सुद्धा ह्या क्षेत्रातून आहेत. डॉक्टर परिणय फुके हे सुद्धा ह्या क्षेत्रात काम करतात. आमदार विजय रहांगडाले, माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासारखे मोठे राजकीय चेहरे देखील आहेत. म्हणजे राजकारणात वजनदार लोकांची कमतरता नाही, पण तरीही जिल्ह्याचा विकास रखडला आहे. मग प्रश्न असा, नेते आहेत, सत्ता आहे, पण विकास कुठं आहे? आता तुलना करा मराठवाड्याशी. एक काळ असा होता की विकासाच्या बाबतीत विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही मागे होते, पण आज चित्र बदलत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाडा विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी सारख्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. मराठवाड्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा आराखडा तयार होत आहे. नवीन इंडस्ट्रियल टाउनशिपसाठी विशेष निधी दिली जात आहे. रेल्वे क्षेत्रासाठी जवळपास 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हवाई वाहतूक, पर्यटक, रस्ते, उद्योग, कृषी सर्व क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. म्हणजे मराठवाडा आता झपाट्याने पुढे जात आहे. मग विदर्भ का मागे आहे? याच ठिकाणी विदर्भातील लोकांचा संताप वाढतो. कारण प्रश्न असा आहे, मराठवाड्याला विकासाचा रोडमॅप मिळू शकतो तर विदर्भाला का नाही? राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे का, की हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहणार? नेते आता फक्त कार्यक्रमात फोटो काढण्यात व्यस्त दिसतात, सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात व्यस्त दिसतात, एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त दिसतात, पण विकासाचा विषय आला की सगळेच शांत होतात. जणू काही स्वतः तूप खाताना जिल्ह्याला उपाशी ठेवण्याची सवयच लागली आहे. आणि म्हणूनच आज पूर्व विदर्भातील लोकांच्या तोंडून एकच कडू वाक्य बाहेर पडत आहे, पूर्व विदर्भ उपाशी आणि नेते तुपाशी. आजचे व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि हो, झकास मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.